संभाजीनगर में युवा नेता अभिजीत दिपके ने 6 अगस्त को बड़ी घोषणा करने के संकेत दिए। मीडिया से बातचीत में उन्होंने कहा कि युवाओं को नेतृत्व में मौका मिलना चाहिए और नए शिक्षित चेहरों को आगे लाने का समय आ गया है। दिपके ने जंतर मंतर आंदोलन की अगली रणनीति, E20 ईंधन, शिक्षा और झारखंड के छात्र आंदोलन को लेकर भी अपनी बात रखी। उन्होंने झारखंड के आंदोलनकारी छात्रों को पूरा समर्थन देने की घोषणा की। चांगली गोष्ट आहे, उशिरा का होत नाही, पण आता कुठेतरी जाऊन यांना सुचलं तरी की जेनझी सोबत बोलावं लागेल, तरुणांसोबत बोलावं लागेल. चांगली सुरुवात आहे. पण मला असं वाटतं की तरुण लोकांनी तरुणांसोबत बोललं तर जास्त चांगलं होईल. कारण की तुम्ही जोपर्यंत यंग चेहरे पुढे आणणार नाही तोपर्यंत काही अर्थ नाही अशा डायलॉगचा, असं तरी मला वाटतंय. तुम्ही बोला, त्याच्यात काही हरकत नाही, चांगली स्टेप आहे. पण नवीन लोकांना पुढे आणा, नवीन चेहरे पुढे आणा, ते जास्त बेटर होईल. आणि शिकलेले चेहरे पुढे आणा. मला वाटते ज्या लोकांनी गांधींची हत्या केली, ज्या लोकांनी आंबेडकरांचा विरोध केला आयुष्यभर, त्या लोकांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये. ते बैठकीमध्ये आमचं जे आहे, जो आमचं जंतर मंतरचं आंदोलन झालं, त्या आंदोलनामधून काय शिकायला भेटलं आणि पुढे जाऊन काय काय चांगल्या प्रकारे करता येईल त्याचं आम्ही डिस्कशन करू. आणि पुढे जाऊन संघटन आम्हाला कसं देशभर वाढवण्यात येईल त्याच्यावर डिस्कशन होणार आहे. आणि पुढे एकूणच कॉक्रोच जनता पार्टीचा रोडमॅप काय असणार आहे त्याच्यावर आमचं डिस्कशन असणार आहे. किती दिवस बैठक असणार आहे? 2 दिवस. किती सदस्य आहेत? आमचे जेवढे स्पोक्सपर्सन आहेत ते येणार आहेत आणि बैठक 2 दिवस चालणार आहे. 6 तारखेला आम्ही ब्रीफिंग करू आमच्या जे काही बैठकीमध्ये ठरेल. आणि E20 वर मला वाटतं बऱ्याचशा लोकांनी बोललेलं आहे आणि E20 हा खूपच मोठा मुद्दा बनलेला आहे देशात. बऱ्याचशा लोकांनी म्हणजे बिझनेसमॅन किंवा असं नाही, त्यांनी E20 चा मुद्दा उचलला आहे, आम आदमी पक्षाने उचलला आहे. आणि आम्हाला आमच्या पेजेसवरही मेसेजेस येत आहे की तुम्ही E20 वर बोला. त्या E20 वर जे आहे, जे काही आंदोलन होतील त्याला आमचा पाठिंबा आहे. हे म्हणजे काही एका पक्षाचा मुद्दा नाही, एका पक्षाचा मुद्दा आहे म्हणून तसं नाही म्हणत आम्ही. पण E20 वर जेन्युइनली लोकांना इश्यू आहे त्या गोष्टीवर. त्याच्याने गाडीचं जे इंजिन आहे ते खराब होते, मायलेज खराब होते. आणि जर तुम्ही 100% पेट्रोल देत नाही, त्याच्यात इथेनॉल मिक्स करतायत, तर मग 100% तुम्ही प्राइस कसं काय लावताय. मला त्यांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि डेमोक्रेसीमध्ये असंच असलं पाहिजे. जसं मी थोडा वेळ आधी म्हणत होतो की RSS जे इंटरॅक्शन करणारे जेनझी सोबत, त्याच्यात तुम्ही नवीन चेहरे आणा. तर प्रशांत किशोर पण हे एक राजकारणात नवीन चेहरे आलेले, जिंकून आलेले, त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि असं झालं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी, नवीन लोकांनी पुढे आलं पाहिजे.